सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. मुस्लिम समाजाचं विवाहाविषयी प्रबोधन करताना नेहमीच त्यांच्या मनावर हे बिंबवलं जातं की निकाला सोपं करा आणि व्यभिचाराला अवघड. हा संदेश इस्लामच्या मूळ नैतिक व धार्मिक शिकवणीवर आधारित आहे. मागच्या भागात आपण पाहिले की इस्लामी निकाह कम खर्चिक कसा असतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तो सोपा कसा असतो. तर पहा, कोणतीही गोष्ट सोपी असते म्हणजे काय, तर ती समाजाचा वेळ, पैसा, मेहनत आणि मनस्ताप वाचवते. आणि हे निकाह या इस्लाम विवाह पद्धतीत तंतोतंत शक्य आहे. कसं ते पाहूया. सर्वप्रथम निकाह जुळवताना वर किंवा वधू यांची कुंडली वगैरे पाहण्याची कोणतीही प्रथा इस्लाममध्ये नाही. किती गुण मिळतात वगैरे काही नाही. त्यात पुन्हा मंगळ किंवा इतर काही अडथळे असतील तर ते वेगळे. होम हवन आणि कर्मकांड हे काहीच इस्लाममध्ये मानत नाहीत. इस्लाममध्ये निकाहसाठी जोडीदार निवडण्याचे सिद्धांतयुक्त निकष म्हणजे चारित्र्य व धार्मिक आचरण, ज्यायोगे व्यक्ती उत्तमरित्या वैवाहिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावण्यास सक्षम ठरतो. हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले. दुसरे म्हणजे निकाह करण्यासाठी इस्लाममध्ये कोणताही मुहूर्त वगैरे असणे आवश्यक नाही. सगळे दिवस अल्लाहचे. अमावस्या असो, पौर्णिमा असो, इतकंच काय तर अगदी मुहर्रम व रमजान मध्ये सुद्धा निकाह होऊ शकतो. अशी उदाहरणे आहेत मुस्लिम समाजात. पुढे इस्लाममध्ये विवाह आधी व नंतर अमुक अमुक ठिकाणी जाऊन देवस्थानाचे दर्शन घ्यावं असं वगैरे काही नाही. कारण खूप सोपं आहे की इस्लाममध्ये आपल्या सर्वांचा निर्मिता अल्लाह एक आहे ही धारणा आहे. त्यामुळे बाकी कुठले स्कूल दैवत वगैरे नाही, मूर्ती नाही, दर्ग्याला जाणे, नवस वगैरे करणे काही नाही. म्हणजे बऱ्याच अटी अडथळे नसल्यामुळे विवाह जुळणे किती सोपं झालं पहा. तसेच इस्लाममध्ये हुंडा पद्धत निषिद्ध आहे. हॉल पासून वरातीपासून सगळाच खर्च वधू मंडळीच नसल्यामुळे निकाह आणखी सोपा झाला. परिणामतः माणसाचा अर्थात पूर्ण समाजाचाच वेळ, मेहनत, मनस्ताप हे सगळं वाचतं. या उलट आता चर्चा केलेल्या अडथळ्यांमुळे दुसरी नवीन समस्या निर्माण होते, ते म्हणजे मुला मुलींचे वाढते वय. त्यामुळे आणि वेगळ्या समस्या झाल्या. तुलनेत आपण जाणून असाल की इस्लाममध्ये मुला मुलींची लग्न ही लवकर होत आहेत. हे याच कारणांमुळे. इस्लाममध्ये विधवा स्त्रीच अपशकुन मानत नाहीत. कोणत्याही धार्मिक कार्यात तिला वेगळं ठेवलं जात नाही. उलट इस्लामने विधवा स्त्रीला पुनर्विवाहाचा हक्क दिला, तोही 1500 वर्षापूर्वी, ज्यामुळे विधवा वर्गाच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत झाली. हाही निकाह सोपा असल्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे. भारतात व इतर देशात हा पुनर्विवाहाचा हक्क स्त्रीला मिळाला 18व्या व 19व्या शतकात. आता वळूया आपल्या या भागातील आपल्या दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे, जो आहे व्यभिचाराला अवघड करा. हे कसं बरं? तर मित्रांनो, खूप सोपं आहे हे समजायला. पहा, आपण चर्चा केलीच की शारीरिक गरज ही नैसर्गिक आहे, तिचे दमन होऊ शकत नाही व ती पूर्ण करणे पाप नाही. मात्र ते विवाहाच्या पवित्र बंधनातच पूर्ण होणे क्रमप्राप्त आहे, वैध आहे. यासाठी प्रेषित मोहम्मद यांचे कथन आहे की तरुणांनो, तुमच्यापैकी जे सक्षम आहेत त्यांनी निकाह करावा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी निकाह होईपर्यंत रोजे ठेवावेत, कारण रोजा ही ढाल आहे. तर काय समजले यातून की कोणत्याही वयात व्यक्तीने एकटे राहू नये, निकाह करावा, जेणेकरून त्याच्या चारित्र्याचे रक्षण होईल. इथं पाहतो की ज्याला निकाह करणे शक्य नाही त्याने तोपर्यंत रोजे ठेवावेत, कारण त्याद्वारे तो त्याच्या कामेच्छांवर नियंत्रण ठेवण्यात सफल होईल. पण कोणताही व्यभिचार करण्यास इस्लाम बंदी घालतो, पाप मानतो. पण आजकाल आपण पाहतो की विवाह अवघड होत आहेत, लांबणीवर पडत आहेत, दोन्ही कारणांमुळे. एक तर अति खर्चिक असल्यामुळे आणि दुसरं प्रथा परंपरेमुळे. त्यातच शिक्षण, नोकरी, घर या बाबतीत वाढत्या अपेक्षा हेही विलंब होण्याचं कारण आहे, जो आज आपल्या चर्चेचा भाग नाही तुर्तास. तर विवाह अवघड झाल्याने तरुण वर्ग मग त्या इच्छापूर्तीसाठी आपोआपच चुकीच्या मार्गांकडे वळत आहे. त्यातच मोबाईल, इंटरनेटमुळे तरुणांच्या भावना उद्दीपित करणारी सगळी साधने एका क्लिकवर त्यांच्या समोर उपलब्ध आहेत. अशा वेळी जर त्यांच्या विवाहास विलंब होत असेल तर साहजिकच ते दुसऱ्या मार्गाने ती गरज पूर्ण करण्यासाठी वळतात. कारण सर्वांनाच हा संयम शक्य होत नाही ना. विचार करा, विवाहात येणारे अडथळे, मोठाले खर्च ज्याची आपण आता चर्चा केली, हे जर का दूर झाले तर आपोआपच युवक युवतींचे विवाह लवकर होतील व ते व्यभिचारापासून स्वतःचा बचाव करू शकतील. आणि या उलट विवाह लांबले तर व्यभिचाराचे जाळे आणखी वाढत जाईल. आणि हे फक्त शारीरिक गरजेपुरतं मर्यादित नसून याच्यामुळे भावनिक गुंतागुंतही वाढते व पुढे नवीन समस्यांची दारं उघडली जातात. जसं की अफेअर व ब्रेकअप्स, लिव्ह इन रिलेशनशिप, गर्भपात, नैराश्य, अगदी आत्महत्यापर्यंत. हे एकूणच पूर्ण समाजाचे खूप मोठे नुकसान आहे. कारण युवा वर्ग हा कोणत्याही समाजाचा शक्तिस्त्रोत असतो आणि तोच जर का अशा व्यभिचाराच्या जाळ्यात अडकून बसला तर कसे भले होणार या समाजाचे. इस्लाममध्ये व्यभिचाराला खूप मोठे पाप म्हटले आहे. इथं पाहतो की शरीयत कायद्यामध्ये व्यभिचारी पुरुष व स्त्रीला चाबकाच्या फटक्यांची शिक्षा आहे. अगदी सर्वांसमक्ष दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा सांगितली आहे. कुराण अध्याय 17 आयत 32 मध्ये अल्लाहचा आदेश आहे की व्यभिचाराच्या जवळही फिरकू नका, कारण हे पाप हळूहळू चोर पावलांनी सुरू होते, नजरेपासून सुरू होते.
म्हणून सुरुवातीलाच मनुष्याच्या या वृत्तीला अंकुश घालण्यात आला. कसा? तर कुराण अध्याय 24 व आयत 32-33 मध्ये अल्लाहचा आदेश आहे की तुमच्या नजरा खाली ठेवा, तुमच्या स्थानाचे रक्षण करा. स्त्री पुरुष दोघांना सांगितलं आहे हे. इस्लाममध्ये या बाबतीत पालकांनाही सक्त ताकीद आहे की तुमच्या मुलांना निकाहबाबत नैतिक व धार्मिक मार्गदर्शन करणे हे तुमचे कर्तव्य आहे. तसेच जर तुमच्यामुळे त्यांचे विवाह लांबले व त्यांनी व्यभिचार केला तर त्या पापात तुम्ही सुद्धा भागीदार ठरणार आहात. तेव्हा या शिकवणीची आपल्या सर्वांना आज नितांत गरज आहे, जेणेकरून समाजात विवाहाची पवित्रता टिकून राहावी व व्यभिचाराची विभित्सता दूर व्हावी. धन्यवाद.